किंगडम ॲनिमॅलिया आहे त्याच्यामध्ये या किंगडम ॲनिमॅलियाचे काय केलेले 2 सब किंगडम केलेले आहे पहा. कारण या पृथ्वी तलावरती एवढे जे आहे ॲनिमल ते ॲनिमलचे कॅरेक्टर लक्षात ठेवणं सोपं नाही. आणि म्हणून हा जो किंगडम जे पृथ्वी तलावरती जे सगळे ॲनिमल येतात त्याचा यांनी एक किंगडम केला. किंगडम त्याला काय म्हटले? ॲनिमॅलिया. जसे आपण प्लॅन्टचे सगळे जे प्लॅन्ट असतात त्या प्लॅन्टचा कोणता किंगडम आहे? किंगडम प्लॅन्टी. त्या किंगडम प्लॅन्टीमध्ये सगळे काय येतात? प्लॅन्ट्स येतात. तसे या किंगडम ॲनिमॅलियामध्ये सगळे काय येतात? ॲनिमल येतात. आणि मग जे याच्यावरती एवढे ॲनिमल आहेत आणि सगळ्यांचे कॅरेक्टर लक्षात ठेवणं सोपं नाही. आणि म्हणून त्यासाठी हे ॲनिमल जे असतात त्याचं काय केलं? क्लासिफिकेशन करण्यात आलं. मग हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसवरती करण्यात आलं? तर त्याचे त्यांनी 2 सब किंगडम तयार केले पहा. हा जो मेन किंगडम कोणता आहे? किंगडम ॲनिमॅलिया. तिचे 2 सब किंगडम कोणते आहे? फर्स्ट कोणता आहे? आपण जो शिकलो तो कोणता आहे? कोणता पहिला आपण जो शिकलो त्याचा स्टडी केला तो कोणता सब किंगडम आहे? नॉन कॉर्डेट्स. आलं लक्षात? आणि तर पहिला किंगडम ॲनिमॅलियाचे 2 सब किंगडम आहेत पहा. फर्स्ट कोणता आहे? नॉन कॉर्डेट्स आणि सेकंड म्हणजे दुसरा कोणता आहे? कॉर्डेट्स. आता त्यामध्ये आपण जो हा पहिला नॉन कॉर्डेट्स त्याचा आपण स्टडी केलेला आहे. त्यामध्ये आपण किती फायलम त्यामध्ये शिकलोय? किती फायलम त्याचा आपण स्टडी केला या नॉन कॉर्डेट्समध्ये? 10. कोणकोणते? त्यामध्ये फर्स्ट आहे त्यामध्ये फर्स्ट आहे या नॉन कॉर्डेट्समध्ये. आता आपण किती स्टडी केला? आपण एकदम 10 फायलम शिकलोय पहा. आलं लक्षात? एक जर सिंग्युलर असेल तर त्याला काय म्हणतात? फायलम असं म्हणतात. एक जर आपल्याला म्हणायचं झालं फक्त एक आपण काय म्हणतो? फायलम असं म्हणतो. आणि जे अनेक वचने आहेत त्याला काय म्हणतात? फायला असं म्हणतात. काय म्हणतात? फायला. एक सिंग्युलर असेल तर काय आहे? फायलम आहे. आणि अनेक वचने असेल त्याला काय म्हणतात? फायला असं म्हणतात. म्हणजे आपण कितीचा स्टडी केलेला आहे? 10 फायलाचा आपण स्टडी केलेला आहे पहा. त्यामध्ये फर्स्ट आहे किंगडम त्यामध्ये फर्स्ट फायलम आहे पोरीफेरा. नंतर सेकंड कोणता आहे? नायडेरिया. नंतर आहे टेनोफोरा. नंतर आहे प्लॅटीहेल्मिंथीस. नंतर आहे ॲस्केलमेंथीस. नंतर ॲनेलिडा. नंतर आर्थ्रोपोडा. सगळ्यात मोठा फायलम कोणता आहे? आर्थ्रोपोडा. नंतर आहे मोलुस्का. नंतर आहे इकॅनोडर्मेटा. आणि सगळ्यात लास्ट कोणता आहे? आपण स्टडी केला आता कोणता आहे? हेमिकॉर्डेटा. येते लक्षात? मग हे जे आपण 10 फायलम शिकलो तर त्यांची काही नावं मी लिहित नाही. हे जे त्याच्यामध्ये नॉन कॉर्डेट्समध्ये किती येतात? 10 फायलम येतात. मग त्यांना काय आहे? जे आपण आतापर्यंत जे फायलम शिकलो त्यामध्ये नोटोकॉर्ड होतं का? नोटोकॉर्ड होतं का? नाही. नोटोकॉर्ड कसा होता? ॲब्सेंट होता पहा. नोटोकॉर्ड कसा होता? ॲब्सेंट. म्हणजे हे जे क्लासिफिकेशन आहे ते नोटोकॉर्ड म्हणजे त्यामध्ये कॉर्डेट्स म्हणजे नोटोकॉर्डच्या बेसवरती त्यांनी क्लासिफिकेशन केलं. या नॉन कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट होता. आणि जे कोणाला कॉर्डेटमध्ये काय नोटोकॉर्ड काय आहे? प्रेझेंट आहे पहा. मग हा जो नोटोकॉर्ड कुठं असतो? नोटोकॉर्ड म्हणजे काय? नोटोकॉर्ड म्हणजे जी मागची बाजू आहे पहा त्यामध्ये डॉर्सल आपल्याला 2 बाजू असतात. डॉर्सल साईड आणि व्हेंट्रल साईड. आता जी डॉर्सल साईड आहे ती काय म्हणायची? मागची बाजू. लक्षात ठेवा कोणती आहे मागची बाजू? आपली जी पाठीची बाजू आहे ना ती कोणती बाजू आहे? डॉर्सल बाजू आहे म्हणजे मागची आहे. आणि पुढची म्हटलं तर ती कोणती आहे? व्हेंट्रल साईड आहे. पुढची कोणती बाजू आहे? आपण व्हेंट्रल. मग हा जो नोटोकॉर्ड असतो तो कोणत्या बाजूला असतो? या पाठीचा जो कणा असतो ना मागची जी बाजू आहे डॉर्सल साईड त्या बाजूला हा नोटोकॉर्ड असतो. तिकडे आहे तिकडे बसायला. तर हा नोटोकॉर्ड आहे तो डॉर्सल साईडला प्रेझेंट आहे. आणि मग नोटोकॉर्ड कसा आहे? त्यामुळे पुस्तकामध्ये दाखवलेली आहे तर ती पाहून घ्या. नोटोकॉर्ड जो आहे हा रॉड लाईक आहे. कसा आहे? नोटोकॉर्ड रॉड लाईक आहे. फ्लेक्झिबल आहे. कसं आहे? फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल कळते ना अर्थ? फ्लेक्झिबल आहे म्हणजे लवचिक आहे थोडक्यात.
रॉडलाही काय आहे फ्लेक्झिबल आहे. आणि मग हा जे नोटोकॉर्ड असतात त्या नोटोकॉर्ड पासून काय बनतात व्हर्टेब्रल कॉलम बनतात. काय बनतात व्हर्टेब्रल कॉलम याच्यापासून नोटोकॉर्ड पासून बनतात. मग याच्यामध्ये या नॉन कॉर्डेटामध्ये व्हर्टेब्रल कॉलम येतील का नाही. इकडे काय असतात व्हर्टेब्रल कॉलम काय असतात प्रेझेंट असतात. ते लक्षात इथपर्यंत आपण शिकलोय. आता हे जे आहे या सर्व जो किंगडम आहे ना कॉर्डेट्स त्याच्यामध्ये जसे आपण या नॉन कॉर्डेट्समध्ये आपण 10 फायलमचा स्टडी केला तसं या जो सब किंगडम आहे कॉर्डेट्स त्याच्यामध्ये एकच फायलम येतो पा एकच फायलम येतो. तो कोणता फायलम आहे फायलम कॉर्डेटा. कोणता फायलम आहे कॉर्डेटा. याच्यामध्ये 10 फायलम आपण शिकलेलो आहे. यामध्ये सब किंगडम आहे जो कॉर्डेट्स आहे त्याच्यामध्ये एकच फायलम आहे त्याचं नाव काय कॉर्डेटा. काय आहे त्याचं कॉर्डेटा. आणि मग हा जो फायलम आहे कॉर्डेटा त्याचे आपल्याला 3 सब फायलम शिकायचे आहे कॉर्डेटाचे. याच्यामध्ये जसं आपण 10 शिकलोय ना तसं याच्यामध्ये आपल्याला कितीचा स्टडी करायचं आहे फक्त 3च आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे युरो कॉर्डेटा. सेकंड आहे युरो कॉर्डेटा. सेकंड आहे सेफेलो कॉर्डेटा. युरो कॉर्डेटा सेकंड आहे सेफेलो कॉर्डेटा आणि थर्ड आहे व्हर्टेब्रेटा. असे सब फायलम याच्यामध्ये येतात. फायलम कॉर्डेटामध्ये किती आहेत 3 आहेत. कोणता आहे फर्स्ट युरो कॉर्डेटा. सेकंड कोणता आहे सेफेलो कॉर्डेटा आणि थर्ड कोणता आहे व्हर्टेब्रेटा. येतं लक्षात. मग त्याच्यामध्ये हे जे आहे युरो कॉर्डेटा सेफेलो कॉर्डेटा व्हर्टेब्रेटा आणि त्यामध्ये जो फर्स्ट जे 2 आहेत युरो कॉर्डेटा आणि सेकंड जो आहे सेफेलो कॉर्डेटा आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज प्रोटोकॉर्डेट्स. या दोघांना जो फर्स्ट आहे युरो कॉर्डेटा आणि हा जो सेकंड आहे सेफेलो कॉर्डेटा आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज प्रोटोकॉर्डेट्स. त्याला काय म्हणतात दोघांना एकत्रितपणे काय म्हणतात प्रोटोकॉर्डेट्स असं म्हणतात. या दोघांना मिळून काय आहे प्रोटोकॉर्डेट्स. आणि सेपरेट आहे त्यांची नावच आहे युरो कॉर्डेटा आणि सेफेलो कॉर्डेटा. आणि ते लक्षात या दोघांना युरो कॉर्डेटा आणि सेफेलो कॉर्डेटा आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज प्रोटोकॉर्डेट्स असं म्हणतात. समज इथपर्यंत. फक्त मेन डिफरन्स काय याच्यामध्ये नोटोकॉर्ड कशामध्ये आहे त्यामध्ये ॲब्सेंट आहे. त्यामध्ये कसं आहे कारण हे जे क्लासिफिकेशन केलं जे आर.एच. विटाकर यांनी एक क्लासिफिकेशन याच्या बेसवरती केलं नोटोकॉर्डच्या बेसवरती. कारण हे जे सगळे ॲनिमल आहे सगळ्यांचे ॲनिमलचे सायलेंट पीचे लक्षात ठेवणं सोपं नाही आहे आणि म्हणून याचं ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. मग या जो किंगडम ॲनिमेली आहे फर्स्ट त्याच्यात 2 सब किंगडम करण्यात आले. नोटोकॉर्ड आहे की नोटोकॉर्ड नाही. मग त्याच्या बेसवरती 2 सब किंगडम केले. त्यामध्ये पहिला आहे नॉन कॉर्डेट्स आणि सेकंड आहे कॉर्डेट्स. म्हणजे पाठीचा कणा असणे पाठीचा कणा नसणे. आणि मग हा जो पहिला आहे नॉन कॉर्डेट्स त्याच्यामध्ये आपण 10 फायलमचा स्टडी केलेला आहे. आणि याच्यामध्ये जो फायलम या सब किंगडम जो आहे कॉर्डेट्स याच्यामध्ये फक्त एकच फायलम येतो. त्या फायलमचं नाव काय फायलम कॉर्डेटा. आणि हा जो फायलम आहे कॉर्डेटा त्याची आपल्याला हे 3 सब फायलम शिकायचे आहे. जसं आपण इकडं 10 शिकलोच ना तसं आता आपल्याला याच्यामध्ये 3 शिकायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे युरो कॉर्डेटा सेकंड आहे सेफेलो कॉर्डेटा आणि थर्ड आहे व्हर्टेब्रेटा. आता यामध्ये आता आपण डिफरन्स पाहूया. त्यामध्ये नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. याच्यामध्ये तुम्हाला पहिला सांगा डिफरन्स कोणता येईल. पहिला डिफरन्स कोणता येईल नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स मध्ये पहिला डिफरन्स कोणता येईल किती वेळ सांगितलं. नोटोकॉर्ड काय इकडं मध्ये त्याच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे इकडं काय आहे प्रेझेंट आहे. पण नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन एनी लाईफ स्टेज. डिफरन्स सांगते बघा. पहिला पॉईंट आहे त्यामध्ये आपण शिकलोय नोटोकॉर्ड आहे नोटोकॉर्ड नाही. परंतु नोटोकॉर्ड कोणत्या स्टेजमध्ये आहे या नॉन कॉर्डेट्समध्ये तर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन एनी लाईफ स्टेज. कोणत्या पण लाईफ स्टेजमध्ये नोटोकॉर्ड
इज नॉट प्रेझेंट, याच्यामध्ये नॉन कॉर्डेटामध्ये प्रोटोकॉल कोणत्याही स्टेजमध्ये नसतो. आता आपलं जसे लाईफ सायकल आहे, आपलं जे जीवन आहे त्यामध्ये अनेक स्टेज येतात. आलं लक्षात. आपण ज्या वेळेला आईच्या पोटात असतो त्यावेळी वेगळी स्टेज असते. मग आईच्या पोटातून आपण काय येतो, बाहेर येतो. मग आपण काय होतो, लहान अगोदर लहान असतो, नंतर आपण काय होत जातो, आपलं मोठं होत जातं. म्हणजे ती कोणती स्टेज आहे, अडल्ट स्टेज आहे. म्हणजे आपण एकदम प्रौढ व्यक्ती बनतो. मग अशा ज्या लाईफमध्ये अशा लाईफ स्टेज आहेत. आणि मग या जो नॉन कॉर्डेट आहे याच्यामध्ये जेवढे ॲनिमल्स आहे, जे मेंबर्स आहे, त्यामध्ये कोणत्याही स्टेजला नोटोकॉर्ड नसतो. कोणत्याही पण स्टेजला. पहिली कोणती आहे, एम्ब्रॉनिक स्टेज आहे, म्हणजे जेव्हा आईच्या पोटात असतो त्यावेळेला. नंतर कोणती स्टेज असते, अडल्ट स्टेज आहे, आपण आईच्या पोटातून बाहेर येतो. येते लक्षात. मग आपली काय होते, वाढ होत जाते. नंतर आपण एकदम काय बनतो, अडल्ट बनतो. मग त्यामध्ये याच्यामध्ये कोणत्याही स्टेजला नोटोकॉर्ड, कोणत्या पण लाईफ स्टेजला नोटोकॉर्ड ॲब्सेंट असतो. नोटोकॉर्ड इज नॉट प्रेझेंट इन एनी लाईफ स्टेज. कोणत्या पण स्टेजला नोटोकॉर्ड नसतोच. इकडं काय आहे, याच्यामध्ये नोटोकॉर्ड कसं आहे, प्रेझेंट आहे. पण कोणत्या स्टेजला आहे, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट सम स्टेजेस ऑफ लाईफ. काय आहे, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट सम स्टेजेस ऑफ लाईफ. काही स्टेजमध्येच नोटोकॉर्ड आहे. येते लक्षात. त्यानंतर नोटोकॉर्ड काय होतो, गायब होतो. ज्यावेळेला आपली पूर्ण वाढ होते त्यावेळेला नोटोकॉर्ड काय होतो, गायब होतो. फक्त ज्यावेळेला आपण सुरुवातीला हा नोटोकॉर्ड असतो आणि नोटोकॉर्ड सुरुवातीला यामध्ये स्टेजला नोटोकॉर्ड असतो आणि मग त्याची जागा कोण घेतं, व्हर्टेब्रल कॉलम घेतात आणि मग तो नोटोकॉर्ड काय होतो, गायब होतो. येते लक्षात. आणि म्हणून पहिला पॉईंट सांगितलं, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ॲट सम स्टेजेस ऑफ लाईफ. काही स्टेजमध्ये नोटोकॉर्ड आहे, सगळ्या स्टेजमध्ये नोटोकॉर्ड नसतोय. पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण मरेपर्यंत नोटोकॉर्ड नसतो. फक्त काही स्टेजमध्ये नोटोकॉर्ड असतो. सुरुवातीच्या स्टेजला नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. नंतर काय होतो, त्या नोटोकॉर्डची जागा कोण घेतं, व्हर्टेब्रल कॉलम घेतात. समजलं पहिला पॉईंट, लक्षात राहील. सेकंड आहे, त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम इज अ व्हेंट्रल. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, त्यामध्ये ब्रेनमध्ये काय, स्पायनल कॉर्ड. मग यामध्ये जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती कशी आहे, व्हेंट्रल आहे. व्हेंट्रल म्हणजे कोणती बाजू, व्हेंट्रल म्हणजे कुठची बाजू, पुढची का मागची, लक्षात ठेवा. व्हेंट्रल आणि डॉर्सल. त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी आहे, व्हेंट्रल आहे आणि सॉलिड. आणि कशी आहे, सॉलिड आहे. सॉलिड म्हणजे अशी भरी, पोकळ असते. लक्षात. नंतर इकडे कशी आहे, कॉर्डेट्समध्ये कशी आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी आहे, डॉर्सल आहे आणि हॉलो आहे. हॉलो म्हणजे पोकळ. इकडे कशी आहे, सॉलिड आहे, इकडे कशी आहे, हॉलो आहे. इकडे कोणत्या साईडला आहे, व्हेंट्रल आहे, इकडे कोणती आहे, डॉर्सल आहे. नंतर थर्ड आहे, गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. या नॉन कॉर्टेक्समध्ये आपण गिल स्लिट कशा होत्या, याच्यामध्ये ॲब्सेंट होत्या. फक्त कोणत्या फायलमध्ये प्रेझेंट होत्या सांगा बरं. 10 फायलमध्ये होत्या का गिल स्लिट्स, नव्हत्या. कोणत्याच नव्हत्या. फक्त एकाच फायलमध्ये गिल स्लिट्स होत्या. इथं शिकलोय आपण, इथं डायग्राम काढली होती, इथं माशाची काढली होती, त्यामध्ये दाखवलं होतं गिल्स. त्यामध्ये कोणत्या फायलमध्ये गिल स्लिट्स असतात, एक फायलम सोडून. नाही सरळ पैसे, सरळ पैसे इकडे नाहीत का, बोल. कोणत्या फायलमध्ये आपण जे 9 फायलम 10 फायलम शिकलो त्यामध्ये पहिले जे 9 फायलम होते त्यामध्ये गिल स्लिट्स ॲब्सेंट होत्या. परंतु जो शेवटचा जो आपण पाहिला तो कोणता आहे, हेमी कॉर्डेटा.
हेमिकॉर्डेटामध्ये काय होत्या, गिल स्लिट्स आर प्रेझेंट. कारण ते काय आहे हेमिकॉर्डेटा, इट इज अ कनेक्टिव्ह लिंक बिटवीन कॉर्डेटा अँड नॉन कॉर्डेटा. हे काय करते, याच्यामध्ये कनेक्टिव्ह लिंक आहे दोन, म्हणजे त्यामध्ये काही कॅरेक्टर जे हेमिकॉर्डेटा असतात त्यामध्ये जे ॲनिमल येतात ते ॲनिमल काही कॉर्डेटाचे पण शो करतात आणि काही नॉन कॉर्डेटाचे कॅरेक्टर पण शो करतात. आणि म्हणून त्याला काय म्हटले, कनेक्टिव्ह लिंक बिटवीन नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा. त्यामध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट असतात पहा हेमिकॉर्डेटामध्ये. ते लक्षात, फक्त तो फायलम सोडून बाकीच्या फायलममध्ये गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला सांगते तरी पण लक्षात राहत नाही. हे जे बेसिक ज्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवा, कारण याच्यावरती नीटला CETला क्वेश्चन विचारतात आणि या गोष्टी मी रिपीट करून पुन्हा पुन्हा सांगते, पण तरी पण लक्षात राहत नाही. त्या बेसिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट समजून घ्या, तुम्हाला याचा फायदा होईल, चांगले मार्क मिळतील. लक्षात ठेवा. तर यामध्ये गिल स्लिट्स आर प्रेझेंट, मग हे याच्यावरती सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात. नॉन कॉर्डेटामध्ये कोणत्या फायलामध्ये गिल स्लिट्स असतात, तर हेमिकॉर्डेटा. बाकीच्या याच्यामध्ये नसतात. इकडे काय असतात कॉर्डेट्समध्ये, गिल स्लिट्स आर प्रेझेंट. काय असतात, गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द फॅरिंग्स. कशामध्ये असतात त्या गिल स्लिट्स, फॅरिंग्स म्हणजे काय, घसा. कशामध्ये असतात ते, घसामध्ये असतात, घसा. लक्षात. नंतर आयदर इन एम्ब्रियो ऑर अडल्ट. आता जो फिश असतो ना मासा, त्यामध्ये गिल्स कल्लेचे असतात, येते लक्षात. त्याच्यामध्ये जे फॅरिंग्स आहे त्याचा जो घसा आहे त्या घशामध्ये गिल्स स्लिट असतात. आणि मग आपल्यामध्ये आयदर इन एम्ब्रियो ऑर अडल्ट. आणि काहीमध्ये कशामध्ये असतात, एम्ब्रियो. एम्ब्रियो म्हणजे काय, एम्ब्रियो कसा तयार होतो, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे असतात त्यांचं फ्युजन झालं की त्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो. एक मेल ऑर्गन एक फिमेल ऑर्गन त्यांचं फ्युजन झालं की त्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो. आणि झायगोट गेट कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो. आणि मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, झायगोटचं एम्ब्रियोमध्ये होते. येते लक्षात. मग या एम्ब्रियो स्टेजमध्ये किंवा अडल्ट स्टेजमध्ये या गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे टेल इज ॲब्सेंट. याच्यामध्ये टेल होती का, शेपूट होती का, या फायलमध्ये जे ॲनिमल आपण पाहिले त्याच्यामध्ये शेपूट होते का, टेल इज ॲब्सेंट. याच्यामध्ये काय, टेल इज प्रेझेंट ॲट सम स्टेजेस इन लाईफ. पण त्या पण शेपूट असते, पण त्या कोणत्या स्टेजला, ॲट सम स्टेजेस इन लाईफच्या काही स्टेजला टेल प्रेझेंट आहे. सगळ्या स्टेजला टेल नसते. नंतर आहे हार्ट इज डॉर्सल. या नॉन कॉर्डेटामध्ये जे हार्ट आहे, जे हृदय आहे ते कसं आहे, डॉर्सल आहे. इकडं कसं आहे ते व्हेंट्रल आहे. हार्ट इज व्हेंट्रल, हा डिफरन्स आहे. तिला असं समजलंय पॉईंट. त्यामध्ये 5 ते 6 पॉईंट सांगितले, लक्षात ठेवा. आता काय पुन्हा मी परत सांगत नाही. लक्षात राहील डिफरन्स, लक्षात राहील का, हो नाही नाही नाही, काहीच रिस्पॉन्सच नाही. यायचं बसायचं. आता हे आपण डिफरन्स पाहिला. आता आपल्याला फायलम कॉर्डेटा हा आपण सुरू करायचा आहे. फायलम कॉर्डेटा. आता फायलम कॉर्डेटा याच्यामध्ये याचे आपल्याला कोणकोणते कॅरेक्टर्स आहे, कोणकोणते सायलेंट फीचर्स आहेत ते आपल्याला शिकायचे आहे का. त्यामध्ये आता आपण तर पाहिलं डिफरन्समध्ये, डिफरन्समध्ये नोटोकॉड असतो. नंतर त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती डॉर्सल आहे. नंतर हॉलो आहे. नंतर गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. नंतर टेल इज प्रेझेंट आहे. नंतर हार्ट कोणते साईड आहे, व्हेंट्रल आहे. हे कॅरेक्टर जर आपण पाहिले डिफरन्समध्ये, पण याच्यापेक्षा वेगळे आता आपल्याला काही कॅरेक्टर याच्यामध्ये शिकायचे आहे. त्यामध्ये आता आपण पहिला फायलम सुरू करणार आहोत, फायलम कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटा. आता या फाईलच्या व्यतिरिक्त आता आपल्याला काही कॅरेक्टर याच्यामध्ये पाहायचे आहे. फायलम कॉर्डेटा
त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर आहे कॉर्डेट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड ॲट लिस्ट इन अर्ली एम्ब्रॉनिक लाईफ. कोणत्या स्टेजमध्ये आहे नोटोकॉर्ड? कोणत्या स्टेजमध्ये? एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये काय आहे? नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. कशामध्ये? या फायलम कॉर्डेटामध्ये. म्हणजे जे फायलम हे कॉर्डेटा हा जो फायलम आहे आणि याच्यामध्ये जे ॲनिमल असतात त्यांना काय म्हणायचं? कॉर्डेट्स असं म्हणतात. मग हे जे कोणतं कॅरेक्टर याच्यामध्ये शो करतात? कॉर्डेट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड ॲट लिस्ट इन अर्ली एम्ब्रॉनिक लाईफ. कोणत्या स्टेजमध्ये? एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे पा. नंतर याच्यामध्ये पुढचे कॅरेक्टर आहे पा, त्यामध्ये नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे पा. नर्व कॉर्ड म्हणजे कशामध्ये आहे? त्यामध्ये नर्वस सिस्टीम तयार होते पा. ते लक्षात, नर्वस सिस्टीम. नंतर आहे याची सिमेट्री कशी आहे? बायलॅटरल सिमेट्री आहे. आता मी काय अर्थ पुन्हा सांगत नाही. बायलॅटरल सिमेट्री इथे लक्षात. सिमेट्री कशी आहे? बायलॅटरल आहे. नंतर याचं ऑर्गनायझेशन कसं आहे? ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन. कसं आहे? ऑर्गन सिस्टीम आहे. ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय? अगोदर सेल आहे. सेलपासून काय तयार होतात? टिश्यू तयार होतात. टिश्यूपासून काय तयार होतात? ऑर्गन तयार होतात. सेल म्हणजे काय माहिती आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. इट इज कॉल्ड ॲज सेल. टिश्यू, सेलपासून काय बनतात? टिश्यू बनतात. टिश्यू म्हणजे काय? ग्रुप ऑफ सेल. इट इज कॉल्ड ॲज अ टिश्यू. टिश्यूपासून काय तयार होतात? ऑर्गन. नंतर ऑर्गन सिस्टीम. मग यामध्ये कोणते ऑर्गनायझेशन आहे? त्यामध्ये ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन आहे. त्यामध्ये ऑर्गन आहे. ऑर्गन माहिती आहे कोणकोणते असतात? जसे आपल्याला आहे तसे याच्यामध्ये सुद्धा ऑर्गन तयार होते. आपण जो फायलम कोरिफेरा जो आपण याच्यामध्ये नॉन कॉर्डेट्समध्ये पाहिलं, त्यामध्ये काहीमध्ये सेल होत्या, काहीमध्ये टिश्यू होत्या, काहीमध्येच ऑर्गन होते. ते लक्षात. जो आपण फायलम पाहिला कोरिफेरा, त्यामध्ये फक्त काय होत्या? फक्त सेलच होते. त्यामध्ये टिश्यू तयार होत झालेल्या नव्हत्या. त्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं. नंतर मग शेवटच्या फायल्यामध्ये ऑर्गन सिस्टीम आहे पा. यामध्ये ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन. नंतर याच्यामध्ये आहे ट्रिप्लोब्लास्टिक. याच्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय? जी बॉडी आहे ती 3 जर्म लेअर पासून बनते. एक्टो, मेझो, एंडो. नंतर आहे त्यामध्ये सिलोमेट. याच्यामध्ये सिलोमेट म्हणजे काय? बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑफ सेल. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑफ सेल. इट इज कॉल्ड ॲज सिलोमेट. सिलोमेट म्हणजे काय? बॉडी कॅव्हिटी असते का नसते? झाले बसते शांत. नाही कुणीच नाही. सिलोमेट किती वेळा झाले? प्रत्येक फायल्यामध्ये झाले. शिलो काय किती जीव तोडून काय उपयोगच नाही तुमच्याकडे. काय करतेच नाही ते काय? सिलोमेट नाही सांगते. बॉडी कॅव्हिटी असते का नसते? सांगा ना पटकन, जरा बोला ना. त्यांनी सगळं वेळ जाऊन द्यायचा आपला. तुम्ही बोलत चला. चुकलं तर चुकू द्या. मी काय लगेच शिक्षा करणार आहे का? अभ्यासच नाही मग याचा अर्थ आहे ना. सिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी. आता परत 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 तेच सांगू. आता मलाच कंटाळा आला. प्रत्येक वर्ड किती वेळा झाले फायलमध्ये? सिलोमेट. इलिमेंटरी कॅनल आणि बॉडी वॉल याच्यामध्ये जी कॅव्हिटी असते त्याला म्हणतात सिलोम असं म्हणतात. जे ॲनिमलमध्ये बॉडी कॅव्हिटी असेल त्याला म्हणायचं सिलोमेट, आणि ज्यामध्ये नाही त्याला काय म्हणायचं? सिलोमेट. त्यांना पुन्हा सांगू. नंतर स्केलेटन आहे एंडोस्केलेटन. आता एंडोस्केलेटनचं मग आता कधी यायचं? एंडोस्केलेटनचा अर्थ झाला. एंडोस्केलेटन स्केलेटन त्यामध्ये काय असतात? बोन्स आर प्रेझेंट. कशामध्ये असतात ते? एंडो म्हणजे कुठं असतात? आतमध्ये असतात. बॉडीच्या इनसाईड, बॉडीच्या आतमध्ये असतात. त्याला म्हणायचं एंडोस्केलेटन. याच्यामध्ये एंडोस्केलेटन आहे पा.
नंतर आहे आपल्यामध्ये पण एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटन आहे. आपली हाडं बाहेर आहे का बॉडीच्या? नाही. कशा आहे? आपल्या आतमध्ये आहे एंडोस्केलेटन. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे याच्यामध्ये? ओपन का क्लोज? तर याच्यामध्ये कशी आहे? क्लोज्ड आहे. कशी आहे? क्लोज. आपल्यामध्ये कशी आहे? क्लोज आहे. कारण आपल्यामध्ये काय असतात? ब्लड वेसल्स आहे. डायरेक्ट हार्ट काय करतं? ब्लड पंप करते. आणि पंप केलं जसं इंजिन असते ना, त्या इंजिनचं कार्य कसं तुम्हाला माहिती आहे. तसं तर मग तसं जे हार्ट आहे, आपलं जे हृदय आहे, ते जे ब्लड आहे ते पंप करून ते प्रत्येक ऑर्गनपर्यंत, आपल्या बॉडीच्या ऑर्गनपर्यंत पोचते. आणि ते पोचवण्याचं काम कोण करतं? ब्लड वेसल्स, कॅपिलरीज, वेन्स, आर्टरी हे काय करतात? आपल्या प्रत्येक ऑर्गनपर्यंत ब्लड पोचवतात. त्याला काय म्हणतात? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि ओपनमध्ये काय नसतात? ब्लड वेसल्स आर ॲब्सेंट. त्यामध्ये ब्लड वेसल्स नसतात. याच्यामध्ये कोणती सर्क्युलेटरी सिस्टीम आहे? क्लोज आहे. सेक्सेस आर सेपरेट. सेक्स कसे आहे? सेपरेट आहे. मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन कसे आहे? सेपरेट आहे. तर एवढे झाले याचे कॅरेक्टर्स. फायलम कॉर्डेटा समजले? हो का? नाही तरी म्हणा, नाही समज तरी हो तरी म्हणा. रिस्पॉन्स देत चला, जरा बोलत जा. जरा शिकवायला पण जरा मुली येतो. मग तुम्ही काहीच नाही बोलायचं, नुसतं बसायचं. काय विचारलं का मग आम्ही वेळ बघत मला तसं काय काय केलं काय काय गुन्हा आहे मला तसं काय केलं विचार. समजलं की इथपर्यंत? सुरू करा ना. पहिला फायलम कोणता आहे? किती फायलम आहे कॉर्डेटामध्ये? 3. पहिला फायलम कोणता आहे? कोणी सांगितलं मारायला? मी माझ्याबरोबर बोलायला सांगितलं. तिने सांगावं होतं. पहिला फायलम आहे युरोकॉर्डेटा. आता आपण तोच फायलम सुरू करणार आहे. दुसरा फायलम आहे युरोकॉर्डेटा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिकॅटा. त्याला काय म्हणतात? ट्युनिकॅटा असं म्हणतात. युरोकॉर्डेटा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिकॅटा. त्याला काय म्हणतात? ट्युनिकॅटा असं म्हणतात. पाहता याचे कॅरेक्टर पटपट सांगते. युरो म्हणजे काय? टेल. युरो म्हणजे काय? टेल म्हणजे शेपू. नंतर कॉर्डेटा. त्यामध्ये कॉर्डेटा म्हणजे काय? नोटोकॉर्ड. कॉर्डेटा म्हणजे काय? नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड कुठं कसा असतो म्हणतो? कशामध्ये असतो? कोणत्या पार्टमध्ये असतो नोटोकॉर्ड? टेलमध्ये असतो. म्हणून त्याला काय म्हणतात? युरोकॉर्डेटा. काय म्हणतात? युरोकॉर्डेटा. युरो म्हणजे टेल आणि कॉर्डेटा म्हणजे नोटोकॉर्ड. तर हा जो नोटोकॉर्ड आहे तो कोणत्या भागामध्ये आहे? टेलच्या भागामध्ये आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज युरोकॉर्डेटा. हे जे ग्रीक वर्ड आहे, याचं ग्रीक वर्ड आहे युरोकॉर्डेटा. त्याचे 2 वर्ड असतात, त्यामुळे तो ग्रीक वर्ड बनतो. त्यामध्ये युरो आणि सेकंड आहे कॉर्डेटा. नंतर आता पहा, दीज आर कॉल्ड ॲज ट्युनिकेट्स. याला काय म्हणतात? ट्युनिकेट्स असं म्हणतात किंवा ॲस्किडीन्स असं म्हणतात. ट्युनिकेट्स किंवा ॲस्किडीन्स असं म्हणतात. त्याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा. हा जो युरोकॉर्डेटा आहे, या युरोकॉर्डेटा ट्युनिकेटा असं म्हणतात. सब फायलम आहे. आणि दिस इज आर ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याच्यामध्ये ट्युनिक असल्यामुळं त्याला म्हणतात ट्युनिकेट्स असं म्हणतात आणि ॲस्किडीन्स असं म्हणतात. हे झालं फर्स्ट कॅरेक्टर. सेकंड आहे दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. कशामध्ये मरीन म्हटलं? कोणत्या पाण्यामध्ये असतात? फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच असतात. नंतर थर्ड आहे बॉडी इज सॉफ्ट. बॉडी कशी आहे? ती सॉफ्ट आहे. याच्यामध्ये जे मेंबर येतात ती बॉडी सॉफ्ट आहे. आणि कवर्ड बाय टेस्ट ऑर ट्युनिक. जर ॲनिमल असेल याच्यामध्ये
तर याला जे आहे कवरिंग कसलं आहे, त्याची कवरिंग जे आहे ती कवरिंग, त्या कवरिंगला काय म्हणतात, टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हणतात. काय म्हणतात, ट्युनिक असं म्हणतात. आणि मग हे जे बॉडीवरती जे कवरिंग आहे, बॉडी इज सॉफ्ट कवर्ड बाय टेस्ट और ट्युनिक विच इज मेड अप ऑफ ट्युनिसिन. हे जे कवरिंग आहे हे कशाने बनतंय, ट्युनिक सीनने बनतं. हा सबस्टन्स आहे कोणता, ते सबस्टन्सचं नाव काय आहे, ट्युनिसिन. हे जे कवरिंग आहे ट्युनिक, या कवरिंगला म्हणायचं ट्युनिक. म्हणजे बॉडीवरती जे कवरिंग आहे प्रोटेक्शन करण्यासाठी, मग त्या कवरिंगला काय म्हणतात, टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हणतात. आणि हे जे आहे ते कशापासून बनतं, इट इज मेड अप ऑफ ए सबस्टन्स. त्याला काय म्हणतात, ट्युनिसिन असं म्हणतात. आणि म्हणून त्या ट्युनिसिनवरून त्याला काय नाव दिलं, ट्युनिकॅटा नाव दिलं. कशावरून, या ट्युनिक, कवरिंग आहे ट्युनिक, ते कशापासून बनतं, ट्युनिसिन नावाच्या सबस्टन्स पासून बनतं, पदार्थापासून बनतंय. आणि म्हणून त्याला म्हणायचं ट्युनिकॅटा असं नाव त्याला देण्यात आलं. नंतर नोटोकॉड इज प्रेझेंट इन द टेल. नोटोकॉड कशामध्ये आहे, टेल ऑफ द लार्वा. लार्वाची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये काही नोटोकॉड हा प्रेझेंट आहे. येस इज द नेम ऑफ युरोकॉर्डेटा. म्हणून त्याला काय म्हणतात, नाव काय दिलं, युरोकॉर्डेटा. म्हणजे जो नोटोकॉड आहे तो टेलमध्ये आहे. नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, क्लोज टाईप आहे. कशी आहे, क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्यामध्ये गिल स्लिट आर प्रेझेंट. त्याचा अर्थ नाही सांगत, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. नंतर नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट. सेक्स कसे असतात, सेपरेट असतात, मेल आणि फिमेल. नंतर डेव्हलपमेंट कशी आहे, इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. नंतर नेक्स्ट आहे ड्युरिंग, मग हे जे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये सांगितलंय ते गिल स्लिट्स काय असतात, प्रेझेंट असतात. आणि हे गिल स्लिट असतात ते फेरिंग्स मध्ये असतात. कशामध्ये, कोणत्या ऑर्गन मध्ये असतात, फेरिंग्स मध्ये गिल स्लिट्स आर प्रेझेंट. नंतर नोटोकॉड इज लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. त्याच्यामध्ये हा वर्ड आहे नोटोकॉड कधी गायब होतो, नोटोकॉड इज लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस असा एक फेनोमेनॉन आहे की त्यामध्ये काय अशी एक प्रोसेस आहे की या प्रोसेसमध्ये काय होते, मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, इट इज अ प्रोसेस बाय विच यंग फॉर्म. या प्रोसेसमध्ये काय होते, यंग फॉर्म डेव्हलप इनटू द अडल्ट फॉर्म. म्हणजे जे यंग आहे या यंग पासून कोणता फॉर्म तयार होतो, अडल्ट फॉर्म तयार होतोय. त्याला काय म्हणायचं, दॅट इज द प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेटामॉर्फोसिस. म्हणजे ही अगोदर यंग स्टेज असते, यंग स्टेज पासून काय होतो, अडल्ट स्टेज तयार होते. दॅट इज द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ मेटामॉर्फोसिस. आणि नोटोकॉड इज लॉस्ट, या प्रोसेसला काय होते, ज्या वेळेला तो अडल्ट स्टेजमध्ये येतो त्यावेळेला नोटोकॉड काय होतो, गायब होतो. नोटोकॉड इज लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. तर हे झाले याचे काय छोटे छोटे फायलम आहे. हा झाला पहिला फायलम आपला युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिकॅटा. ते लक्षात, यामध्ये काय परत सांगते पहा, दिस इज कॉल्ड ॲज अ, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिकेट और ॲस्किडीज असं म्हणतात. हे ॲनिमल कसे आहे, दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन. फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच असतात. बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे. बॉडीवरती जे कवरिंग आहे ते कशाचं आहे, टेस्ट और ट्युनिक आहे. आणि हे जे कवरिंग आहे ते कवरिंग कशापासून बनतं, इट इज मेड अप ऑफ ट्युनिसिनने बनते. आणि म्हणून याला काय म्हणतात, ट्युनिकॅटा असं म्हणतात. नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, क्लोज टाईपची आहे. यामध्ये काय असतात, गिल स्लिट्स आर प्रेझेंट. हे गिल स्लिट कुठं असतात, फेरिंग्स मध्ये असतात. नंतर सेक्सेस आर सेपरेट. सेक्स कसे आहे, सेपरेट आहे. नंतर याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस या प्रोसेसमध्ये नोटोकॉड काय होतोय, लॉस्ट होतोय. नोटोकॉड काय होतो, गायब होतोय. ज्या वेळेला यंग स्टेजमध्ये असेल त्यावेळेला नोटोकॉड प्रेझेंट असतोय. पहा बाय, नोटोकॉड हा प्रेझेंट असतो
आणि ज्यावेळेला अडल्ट बनलं की त्यापासून नोटोकॉड काय होतो, गायब होतो. नंतर डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट कोणती स्टेज आहे, इनडायरेक्ट त्यामध्ये लार्वा स्टेज नसते. डायरेक्ट म्हटले त्यामध्ये कोणती स्टेज असते, लार्वा स्टेज असते. आणि मग यामध्ये इनडायरेक्ट म्हटलं का त्यामध्ये लार्वा स्टेज नसते. लक्षात ठेवा, इनडायरेक्ट म्हटलं का लार्वा स्टेज ॲब्सेंट असते. डायरेक्ट म्हटलं डायरेक्ट लार्वापासून पूर्ण ॲनिमल तयार होतो.